नुकताच 11 जानेवारीपासून बिग बॉस मराठी सीझन 6वा सुरू झाला आहे आणि जे खरंच बिग बॉस लवर्स आहेत बघणारे ते उत्सुक असतात की कंटेस्टंट कोण आहेत म्हणून बघण्यासाठी. आणि काही वेळा आपण गेस पण करतो की नाही यावेळेस हा ॲक्टर किंवा ही ॲक्टर्स असू शकते. 11 जानेवारीचा जो फर्स्ट एपिसोड होता त्यावेळेस जेव्हा रितेश सर कंटेस्टंटचे इंट्रोड्यूस करत होते त्यावेळेस मी काही नावं जे आहेत ते गेस करण्याचा प्रयत्न केला, पण ते सगळे नावं चुकीचे निघाले. की कोणती नावं आहेत हे मी तुम्हाला सांगतो आणि हेच नावं तुम्हाला पण म्हणजे असा गेस केला आहे का तुम्ही की नाही हे पण असू शकतात. फर्स्ट नाव होतात दीपाली सर. त्यांच्याविषयी सांगताना रितेश सरांनी सांगितलं की त्यांची म्हणजे ते राजकारणात पण आहेत आणि सोशल मीडिया पण आहेत, पण मी स्टार्टिंगचं तेवढं ऐकलं नाही. जे अभिनयात पण काम केलं हेच मी थोडं ऐकलं नाही. त्याच्यानंतरचे काही पॉईंट्स जे होते ते काही असं करतात की दुसऱ्या दिवशी त्याची न्यूज बनून जाते आणि राजकारणात त्यांचं हे आहे. सो मी हे नाव म्हणजे गेस करताना हे केलं आहे खरंच, म्हणजे हे जोक नाही आहे. बट मला अमृता फडणवीस ह्या वाटल्या, पण त्या दीपाली सय्यद मॅम होत्या. दुसरा म्हणजे सोनावणे वहिनी. कारण सोनावणे याला इंट्रोड्यूस करताना रितेश सरांनी सांगितलं की लोक यांच्या व्हिडिओची वाट बघत असतात, यांच्या व्हिडिओला लाखो आणि करोडामध्ये व्ह्यूज असतात. सो सध्या चर्चेत आहे आपला डॅनी पंडित. सो हे मी दुसरं चुकीचं नाव गेस केलं आहे, पण ते होते करण सोनवणे. तिसरं जे नाव मी चुकीचं गेस केलं आहे ते म्हणजे आहे गौतमी पाटील. कारण रितेश सर इंट्रोड्यूस करताना सांगत होते की कातिलो की कातील, कारण आपल्या मनात जेव्हा हे नाव येतं की कातिलो की कातील तेव्हा आपण डायरेक्ट गौतमी पाटील म्हणतो. त्याच्यानंतर एक कंटेस्टंट आहे जे रितेश सर इंट्रोड्यूस करताना सांगत होते की ते खानदेशातले आहेत आणि त्यांची गाणे आजकाल प्रचंड म्हणजे लग्नात समारंभात जिकडे तिकडे त्यांच्याच गाण्याचा धुमाकूळ असतो, त्यांच्याच गाण्याचा गाजावाजा असतो. सध्या चर्चेत म्हणजे 4-5 वर्षापासून संजय राठोडच चर्चेत आहे. सो हे चौथं नाव जे आहे जे मी गेस केलं आहे पण ते पण चुकीचं निघालं, ते होते सचिन कुमावत.